मित्रांनो, आपण जी डी ची सिरीज चालू होती काल, त्याच्यात आपण 8 वर्ड्स घेतला आहोत. तर आता पहिले दुसरे 8 वर्ड्स घेत आहोत. पहिला शब्द आहे डिड्यूस. डिड्यूस म्हणजे निष्कर्ष काढणे. त्याला सिनोनिम्स मध्ये आहे इन्फर, कन्क्लूड किंवा डिराईव्ह, आणि त्याला डिस्क्राईब पण म्हणू शकतो. जे की आपण डिस्क्राईब करतो त्याला अँटोनिम्स मध्ये आहे मिसअंडरस्टँड किंवा गेज, अंदाज लावणे. तर दुसरा शब्द आहे डिफेम. डिफेम म्हणजे बदनामी किंवा डिफमेशन म्हणजे पण बदनामी असतं. डिफेम म्हणजे बदनामी, विलिफाय म्हणजे पण बदनामी, मलिन म्हणजे खराब करणे, स्लँडर म्हणजे पण खराब करणे. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे प्राइज, कौतुक करणे, कॉम्प्लिमेंट देणे, एखाद्याचा रिस्पेक्ट करणे. होनर म्हणजे पण आदर करणे पण असतं, रिस्पेक्ट पण म्हणू शकता याला. डेफरन्स म्हणजे काय, आदर, मान, सन्मान. इथंच रिस्पेक्ट आहे, रेव्हरन्स आहे. इस्टीम म्हणजे प्रशंसा वगैरे करणे असतं किंवा आदर देणे असतं. अँटोनिम्स मध्ये आहे डिसरिस्पेक्ट, कंटेम्प्ट. कंटेम्प्ट आणि डिफेम म्हणजे बदनामीच आहे. इथं पण बदनामी आलंय. डेफिनाइट आहे चौथा डेफिनाइट म्हणजे निश्चित आहे. तर तुम्ही बघू शकता त्यालाच आपण सिनोनिम्स मध्ये फायनल, कन्क्लुजन, डिसिव्ह म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये आहे डेफिनाइट म्हणजे निश्चित, अनसर्टन, इनडेफिनाइट म्हणजे निश्चित नाही असं, अनसर्टन म्हणजे जे की सर्टन नाही, सर्टन म्हणजे निश्चित असं, सर्टन इथं वापरू शकता तुम्ही. सर्टन म्हणजे निश्चित. इनकन्क्लुजिव्ह जे की कन्क्लूज नाही असं, आणि इथं कन्क्लुजन आहे. तर ह्याला हे अँटोनिम्स आहेत. पाचवा आहे डिजेनरेट म्हणजे निकृष्ट करणे, जे खराब करणे त्याला म्हणतो. डिटोरिओरेट म्हणजे पण खराब करणे. डिक्लाइन म्हणजे खाली आणणे. डिके म्हणजे पण खराब करणे असते. त्यालाच अँटोनिम्स मध्ये आहे इम्प्रूव्ह, प्रोग्रेस, रिफॉर्म पण म्हणू शकता याला. रिफॉर्म, रिफॉर्म म्हणजे काय, सुधारणा करणे असते. डिलिनिएट म्हणजे वर्णन करणे, एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे. डिस्क्राईब करणे, आउटलाईन करणे, डिपिक्ट करणे, चित्रित करणे किंवा असं म्हणू शकतो. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे कन्फ्यूज, ऑब्स्क्युअर म्हणजे अंधुक असतं, अस्पष्ट असतं. डिस्टॉर्ट पण म्हणू शकता. सातवा आहे डेल्यूड. डेल्यूड म्हणजे काय, फसवणे. डिसीव पण म्हणू शकता, मिसडीड म्हणू शकता किंवा ट्रिक वापरून फसवणे असं म्हणू शकता. इनलाइटन म्हणजे प्रकाशात आणणे, इन्फॉर्म करणे, क्लॅरिफाय करणे. याला लुसिड पण म्हणू शकता. लुसिड म्हणजे पण काय असतं, क्लिअर करणे असतं. आठवा शब्द आहे डेल्यूज. डेल्यूज म्हणजे महापूर. त्याला आपण फ्लड म्हणू शकतो, इनुंडेशन म्हणू शकतो किंवा टॉरंट म्हणू शकतो. त्यालाच अँटोनिम्स मध्ये आहे ड्राऊट, डिस्ट्रेस, स्केअरसिटी म्हणजे अभाव एखाद्या गोष्टीचा. तर आता हे 8 वर्ड झालेत. परत एकदा मी तुम्हाला फास्ट मध्ये एक्सप्लेन करतो. डिड्यूस म्हणजे निष्कर्ष काढणे, इन्फर, कन्क्लूड असं पण म्हणू शकता. डिफेमेशन म्हणजे बदनामी असतं, डिफेम म्हणजे पण बदनामी. विलिफाय एक वापरू शकता. डिफरन्स म्हणजे आदर, रिस्पेक्ट. डेफिनाइट म्हणजे निश्चित. फायनल, कन्क्लुझिव्ह म्हणू शकता. डिजनरेट म्हणजे निकृष्ट होणे किंवा खराब करणे, डिटेरिएट म्हणू शकतो. डिलिनिएट म्हणजे वर्णन करणे. डेल्यूज म्हणजे फसवणे. डेल्यूड म्हणजे फसवणे आणि डेल्यूज म्हणजे महापूर. तर हे असे वर्ड्स होते. तर नेहमी तुम्ही जे व्होकॅब्युलरी करताय त्याच्यामध्ये ही ऍड होत आहे. तर पुढचं पण लेक्चर करा. डी ची सिरीज कंटिन्यू करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.